Co-powered by Techno. शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि आज जिल्हा कृषी कार्यालयामध्ये ते या ठिकाणी मुक्काम आंदोलन करतात। नेमक्या मागण्या काय आहेत आपण त्यांना विचारूया। खूप आज पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन म्हणजे मुक्काम आंदोलन या ठिकाणी करताय कृषी कार्यालयामध्ये, काय मागण्या आहेत? आता संयम संपला आमचा शेतकऱ्यांचा। गेल्या वर्षीपासून आम्ही पीक विम्यासाठी आंदोलन करतो आहे। हक्काचा पीक विमा 9 महिने झाले अजून यांना आम्हाला दिला नाही। मागच्या नोव्हेंबरमध्ये नुकसानीच्या तक्रारी आम्ही विमा कंपनीकडे केल्या, तर 10 दिवसात पंचनामा व्हायला पाहिजे, पुढच्या 15 दिवसात पैसा मिळाला पाहिजे असा कायदा आहे, असा नियम आहे। आणि 25 दिवसात जर ही कारवाई पूर्ण झाली नाही तर त्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे, ती कंपनी ब्लॅकलिस्टेड झाली पाहिजे, 12% व्याजाने आम्हाला पैसे मिळाले पाहिजे। 9 महिने झाले अजूनपर्यंत पैसे नाही। खरीपाचे थोडे पैसे याने टाकले, रब्बीचे पूर्णच पैसे बाकी आहेत, रिजेक्टेड लोकांचे पैसे बाकी आहेत। ते पंचनाम्यामध्ये प्रचंड मोठा घोळ केलाय, कृषी सहाय्यकाच्या सह्या नाही, शेतकऱ्यांच्या सह्या नाही। आणि यांचे लोक आता या सीझन मध्ये जेव्हा शेतात चालले तेव्हा 500-500 रुपये घेतात शेतकऱ्याकडनं। प्रचंड तक्रारी आहेत, हे कृषी विभागाचे लोक त्यांना पाठीशी घालतायत। या विमा कंपनीकडून यांनी पैसे घेतले म्हणून ते त्यांना पाठीशी घालतायत। आम्ही किती दिवस संयम ठेवायचा? त्या विमा कंपनीने सरकारकडनं पैसे आमचे घेऊन टाकले प्रीमियमच्या पोटी, आणि आता शेतकऱ्यांना पैसे द्यायचे, 4 शेतकऱ्यांना आज टाकायचे, 4 शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यात टाकायचे। असं नसतं। एकदा तुम्ही जेव्हा अपलोड करता पात्राची याद्या ठरवता, बल्क अमाऊंट एका वेळी टाकून दिली पाहिजे ना। एका गावात 2 शेतकऱ्यांना पैसे आले, बाकी शेतकऱ्यांना पैसे झाले नाही। म्हणून मी आज वैतागून, लिटरली संयम माझा संपला, मी वैतागून जिल्हा कृषी अधीक्षक श्री ढगे यांच्या दालनामध्ये माझी गादी, अंगावरचं पांघरून, बेडशीट हे सगळं घेऊन आलो, बॅग आणली, आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही तोपर्यंत मी इथंच मुक्कामाला बसणार। आज या ठिकाणी मुक्काम असणार? सुरू मुक्काम इथंच, सगळं इथंच। आता मागच्या 15 दिवसापूर्वी जे तुम्ही आंदोलन केलं होतं सिंदखेड, शासनासोबत तुमची बैठकही झाली, अजितदादाही होते, काय ठरलं आणि आता परत बसावं? त्या बैठकीमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नसल्यामुळे कारवाईच्या संदर्भात भूमिका घेता आली नाही, पण कृषी सचिवांनी आम्हाला सांगितलं होतं की 15 तारखेपर्यंत पैसे टाकू, पैसे मिळाले नाही। आमचं मूळ दुखणं असं आहे की जर 25 दिवसाच्या आधी पैसे मिळायला पाहिजे, 9 महिने हे पैसे मिळायला लेट झाले तर त्या कंपनीवर तुम्ही काय कारवाई केली, आणि 12% व्याजानं आमचे पैसे कधी देणार? हे पैसे मागच्या वर्षीची रक्कम आहे। आता पुढच्या सीझनचे पैसे घ्यायची वेळ आली आमची, तरी मागच्या वर्षीचे पैसे नाही अजून। मग कंपनीला का पाठीशी घालताय तुम्ही? अधिकारी काय कारवाई करत नाही? साठा लोटायराव यांनी पैसे घेतले विमा कंपनीकडून, आणि विमा कंपनीची भाषा बोलतायत हे ढगे असे हो, विमा कंपनीची भाषा बोलताय। शेतकरी वाऱ्यावर गेलाच चालतो त्यांना। आम्ही त्यांना अन्नत्याग आंदोलनापासून सांगतोय की विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे फॉर्म मागा आणि टॅली करा। हे फॉर्म नाही मागवला यांनी, याचा अर्थ काय? मग साठा लोटे यांचं आंदोलन किती दिवस चालणार आता जोपर्यंत चालेल तोपर्यंत, महिना लागो 2 महिने लागो, मी यांच्याच कॅबिनला बसणार। शेतकऱ्याचे पैसे मिळेपर्यंत मी इथंच बसणार। आणि आज मी शांततेच्या मार्गाने बसलोय, पण बाहेर शेतकऱ्यांनी जर त्या गावात काही केलं किंवा राज्यामध्ये काही केलं तर त्याला जबाबदार हे कृषी अधिकारी राहतील। नक्कीच। तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर। आज भूमिका त्यांची आक्रमक आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाही, जमा होणार नाही, तोपर्यंत तुपकर या ठिकाणाहून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।